आज महाराष्ट्र सीईटीचा निकाल जाहीर होणार। अभियांत्रिकी फार्मसी प्रवेशाच्या सीईटीचा आज संध्याकाळी 6 वाजल्यापासून निकाल पाहता येणार। महाविद्यालयामध्ये निश्चित झालेला प्रवेश 30 सप्टेंबरपर्यंत रद्द केल्यास किंवा इतर शिक्षण संस्थेमध्ये स्थलांतरित करायचे झाल्यास महाविद्यालय किंवा विद्यापीठाला फीचा संपूर्ण परतावा देणं बंधनकारक। शिक्षण संस्थांना यूजीसीच्या सूचना। आधीच महागाईनं होरपळणाऱ्या सर्वसामान्य जनतेला स्टेट बँक ऑफ इंडियानं दिला दणका। एसबीआयच्या गृह कर्जात वाढ, तसंच कर्जदारांना भरावा लागणार अधिकचा ईएमआय। आज मध्य रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक। माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर ब्लॉक असणार, तर पश्चिम रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक नाही। आज हार्बर रेल्वे मार्गावरही मेगा ब्लॉक। सकाळी 11:10 ते दुपारी 4:10 कुर्ला ते वाशी अप आणि डाऊन मार्गावर मेगा ब्लॉक घेतला जाणार। मध्य रेल्वेवरच्या विना तिकीट प्रवाशांना रोखण्यासाठी लोकल, मेल, एक्सप्रेसमध्ये तिकीट तपासणी मोहीम। एप्रिल ते मे या 2 महिन्यात फुकट्या प्रवाशांकडून तब्बल 63.62 कोटी रुपयांचा दंड वसूल। सुट्ट्यांच्या काळामध्ये विशेष रेल्वे गाड्यांमुळे रेल्वेच्या तिजोरीत भर। 2 महिन्यात 22 कोटींचा महसूल जमा। ठाण्यामध्ये अतिधोकादायक इमारतींचा पाणी वीज पुरवठा खंडित। आयुक्तांच्या आदेशानंतर पालिका प्रशासनाची कारवाई सुरू। आषाढी वारीसाठी वारकऱ्यांच्या सेवेसाठी 3906 आरोग्य कर्मचारी तैनात। श्री क्षेत्र देहू आणि आळंदीमध्ये पालखी सोहळ्याची जय्यत तयारी सुरू। रुक्मिणी मातेच्या पालखीचं यंदा 430वं वर्ष। रुक्मिणी मातेची पालखी कौंडिण्यपूरहून अमरावतीत दाखल। ठिकठिकाणी पालखीचं मोठ्या भक्तिभावानं स्वागत। मुंबईतल्या एका भाविकाकडनं विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला 11 लाख रुपयांची देणगी। जयंत म्हैसेकर असं या भाविकाचं नाव। म्हैसेकर यांनी आतापर्यंत मंदिर समितीला दान केलेत 1 कोटी रुपये। मंदिर समितीकडून म्हैसेकर यांचा सत्कार। यंदाच्या पावसाळ्यामध्ये राज्यातल्या 483 गावांवर दरडी कोसळण्याचा धोका। रायगड, रत्नागिरी, पुणे आणि कोल्हापूरमधल्या अनेक गावांवर दरडींचं संकट। मुंबई आणि ठाण्यामध्ये पाऊस 5 दिवस सुट्टीवर। 21 जून नंतरच पावसाचा जोर वाढणार, त्यामुळे आता तापमानात पुन्हा वाढ होण्याची शक्यता। हिंगोलीमध्ये ढगफुटी सदृश पावसामुळे जिल्ह्यातल्या ओढ्यांना पूर। जिंतूर, औंढा, नागनाथ वाहतूक ठप्प। 1 तासाच्या पावसामुळे परभणीच्या जिंतूरमध्ये पाणीच पाणी। अनेक ओढ्यांना पूर। 20 ते 25 गावांचा संपर्क तुटला। परभणीच्या जिंतूरमध्ये मुसळधार पाऊस। बामणी जिंतूर रस्ता काही काळ बंद। जीव धोक्यात टाकत दुचाकी स्वारांचा प्रवास सुरू। वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यातल्या गिंभा, मोहरी परिसरात मुसळधार पाऊस। शेतातील सुपीक माती वाहून गेल्यानं शेतात पेरणी कशी करावी, शेतकऱ्यांसमोर प्रश्न। नांदेडमधल्या काही भागांमध्ये पावसाचं आगमन। अर्धापूर आणि मुदखेड यासह इतर तालुक्यात दमदार पाऊस। पावसामुळे लहान गावातल्या व्यापाऱ्यांची धावपळ। नंदुरबारच्या शहादामधल्या कहाटूळ शिवारात मुसळधार पाऊस। पावसामुळे पपई आणि केळी पिकांचं मोठं नुकसान। बुलढाण्यातल्या संग्रामपूर आणि जळगाव जामोद परिसरामध्ये मुसळधार पाऊस। खरडा नदीच्या पुलावरनं पाणी गेल्यानं शेगाव, संग्रामपूर, जळगाव जामोद मार्ग काही काळ बंद। सुनगाव नदीलाही पूर। भंडाऱ्यात विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पाऊस। मोहाडी तालुक्यातल्या टाकळी भोसा गावात शेतात काम करत असलेल्या शेतमजुराचा वीज पडून मृत्यू। सोलापुरात पावसाची दमदार एंट्री। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ। बियाण्यांची चढ्या दरानं विक्री आणि इतर चुकीच्या गोष्टी रोखण्यासाठी सरकार अलर्टवर। प्रत्येक जिल्ह्यात अतिरिक्त 3 भरारी पथकं नेमण्याचे मंत्री धनंजय मुंडेंचे आदेश। बुलढाण्यामध्ये आयोजित नागरी सत्काराच्या कार्यक्रमाला न जाता केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव थेट शेतकऱ्यांच्या बांधावर। चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या गावाची केली पाहणी। देऊळगाव धुबे इथं मृत्यू झालेल्या सई साखरेच्या कुटुंबियांना दिला 4 लाखांचा धनादेश। मंगळवारी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा होणार। सगळे सोयरे आणि जुन्या कुणबी नोंदींबाबत अहवाल मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मंत्री शंभूराज देसाई मांडणार। छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्री उदय सामंत, आमदार संजय शिरसाट, खासदार संदीपान भुमरेंनी घेतली मनोज जरांगेंची भेट। मराठा आरक्षणावर राज्य सरकार काम करत असल्याचं दिलं आश्वासन। जालन्यातल्या अंतरवाली सराटीच्या वेशीवर वडीगोद्री इथं ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचं आमरण उपोषण सुरू। उपोषणाचा आजचा 4था दिवस।
वडीगोद्री इथं सुरू असलेल्या ओबीसी आंदोलनाला प्रकाश शेंडगेंनी दिली भेट। मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण देऊ नये या मागणीसाठी लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारेंचं उपोषण सुरू। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंना मुख्यमंत्र्यांचा फोन। ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, मुख्यमंत्र्यांची ग्वाही। याबाबत लेखी आश्वासन द्यावं, लक्ष्मण हाके मागणीवर ठाम। सोडून गेलेल्यांना अजिबात परत घेणार नाही, उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर निशाणा। तर अजित पवारांना सोबत घेण्याचा प्रश्नच येत नाही, शरद पवारांची प्रतिक्रिया। विधानसभा निवडणूक आम्ही एकत्र लढवणार, महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। मंगळसूत्राचं नॅरेटिव्ह खरं होतं का? उद्धव ठाकरेंचा मोदींना सवाल। मोदी गॅरंटीच्या नॅरेटिव्हचं काय झालं? ठाकरेंचा मोदींना टोला। मोदींच्या राज्यामध्ये 18 सभा झाल्या तर एक रोड शो झाला, मात्र तिथं आमच्या उमेदवारालाच फायदा झाला, शरद पवारांचा पंतप्रधान मोदींवर निशाणा। कांद्यामुळे भाजपला रडावं लागलं, लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शरद पवारांचा भाजपवर हल्लाबोल। कांद्याचे दर वाणिज्य मंत्रालय ठरवणार असल्याच्या निर्णयाचा शेतकऱ्यांना फायदा नाही, केंद्र सरकारनं कायमस्वरूपी निर्यात बंदी उठवून कांद्याला योग्य दर द्यावा, दिंडोरीचे नवनिर्वाचित खासदार भास्कर भगरेंची मागणी। तपास यंत्रणांचा महाराष्ट्रामध्ये गैरवापर, धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न झाला, महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत पृथ्वीराज चव्हाणांचा आरोप। विधानसभा निवडणूक आता आम्ही अधिक ताकदीनं लढवणार, महाराष्ट्रात सत्ता बदल नक्की होणार, पृथ्वीराज चव्हाणांना विश्वास। उपमुख्यमंत्री अजित पवारांना मिळालेल्या क्लीन चिटला आक्षेप घेतलेला नाही, शिखर बँक घोटाळा प्रकरणी क्लोजर रिपोर्टवर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंचा मोठा खुलासा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंना फोन करत दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, अण्णा हजारेंकडून मुख्यमंत्र्यांच्या कामाचं कौतुक। शिखर बँकेच्या विषयाशी आपला काहीही संबंध नसल्याचं अण्णा हजारेंनी केलं स्पष्ट, तरीही काही लोकांनी जाणीवपूर्वक विषय तापत ठेवला आणि तोंडसूक घेण्याचा प्रयत्न केला, सर्वांचा हिशेब चुकता करणार, अमोल मिटकरींचं वक्तव्य। लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेचा स्ट्राईक रेट जास्त, त्यामुळे महायुतीमध्ये आम्हीच मोठा भाऊ, शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांचा दावा। महायुतीमध्ये प्रत्येकानं जबाबदारीनं बोलावं, लहान मोठं कोण हे तराजूमध्ये बसून मोजमाप करून सांगता येणार नाही, नारायण राणेंचा संजय शिरसाट यांच्यावर पलटवार। महायुतीमध्ये 100% बेबनाव, आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी आणि शिंदे गटाची अत्यंत दयनीय अवस्था होणार, विनायक राऊतांचं वक्तव्य। शिवसेना संपवणारे अजून जन्माला आलेले नाहीत, पैशांच्या जोरावर केवळ 48,000 मतांनी विजय मिळवला तर आपले हात स्वर्गाला टेकले असं समजू नये, विनायक राऊतांचा नारायण राणेंवर हल्लाबोल। सिंधुदुर्गात भाजप आणि शिंदे गटामध्ये बॅनर वॉर, कणकवलीत शिवसेनेकडून वक्त आने दो, जवाब भी देंगे और हिसाब भी लेंगे अशा आशयाचे बॅनर, तर हमारा वक्त आया है, तुम्हारा वक्त आने नहीं देंगे, भाजपचं शिंदे गटाला उत्तर। बीडमध्ये पंकजा मुंडे अपक्ष लढल्या असत्या तर त्या पराभूत झाल्या नसत्या, पंकजा मुंडेंचा पराभव केवळ त्या भाजपच्या उमेदवार होत्या म्हणून झाला, ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे अध्यक्ष दीपक केदार यांचं वक्तव्य। राज्यामध्ये काहीतरी मोठी घटना घडणार असल्याचं फडणवीसांना माहिती आणि त्यामुळेच त्यांच्याकडनं गृहमंत्री पदाचा राजीनामा देण्याची घोषणा, ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे अध्यक्ष दीपक केदार यांची टीका। निवडणूक हातातनं जातीये हे लक्षात आल्यावर मतदानाच्या आधी 2 दिवस सोलापूरमध्ये दंगल घडवण्याचा कट होता, सोलापूरमधल्या कृतज्ञता मेळाव्यात काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदेंचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप। खासदार प्रणिती शिंदेंनी देवेंद्र फडणवीसांवर केलेला आरोप खोटा, आमदार राम कदम यांचं वक्तव्य। कोल्हापूरची अंबाबाई आणि तुळजापूरची तुळजाभवानी आणि माहूरची रेणुका माता या 3 शक्तिपीठांना जोडणारा महामार्ग वादाच्या भोऱ्यात, कोल्हापूरसह 12 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा या महामार्गासाठी जमिनी द्यायला विरोध। शक्तिपीठ महामार्गाला विरोध म्हणून 18 जूनला महामोर्चा काढला जाणार, या महामार्गामुळे शेतकऱ्यांकडे जमिनी राहणार नाहीत, त्यामुळे अनेक मार्ग असताना या महामार्गाची गरज काय, शाहू महाराजांचा सवाल।
तुळजापुरात सिंहासन दानपेटी घोटाळा प्रकरणी हिंदू जनजागृती समिती आक्रमक. तुळजाभवानीच्या मुख्य प्रवेशद्वारावर केलं घंटानाद आंदोलन. तुळजाभवानी देवीच्या मंदिरात झालेल्या भ्रष्टाचाराचे गुन्हे तत्काळ दाखल करण्याची मागणी. महेश नवमीच्या निमित्तानं अमरावतीमध्ये शोभायात्रेचं आयोजन. हजारो महेश्वरी समाज बांधव आणि भगिनींचा यात्रेमध्ये सहभाग. एनसीपीए इथं मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं उद्घाटन. यावेळेला माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन, सुधीर मुनगंटीवार यांच्यासह चित्रपट क्षेत्रातल्या अनेक मान्यवरांची उपस्थिती. जालन्याचे नवनिर्वाचित खासदार कल्याण काळे यांचं भोकरदनमध्ये जोरदार स्वागत. यावेळेला आयोजित बैठकीमध्ये मोठ्या संख्येनं नागरिकांचा सहभाग. रायगडचे खासदार सुनील तटकरेंचा माणगावमध्ये सत्कार. भरत गोगावलेंच्या उपस्थितीत सत्कार सोहळा संपन्न. गोगावलेंना विधानसभेत भरघोस मतांनी निवडून देणार, तटकरेंची ग्वाही. मुंबऱ्यातील अपघात दुर्दैवी. ज्या रस्त्यावरनं गाडी आली तिथं अनेक वेळेला सांगूनही स्पीड ब्रेकर लावले गेले नाहीत. पालिकेच्या अधिकाऱ्यांनी लक्ष घातलं नाही, त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी. जितेंद्र आव्हाड यांची मागणी. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि ठाकरे गटाच्या भास्कर जाधवांचं एकाच वेळेला नागपूर विमानतळावर आगमन. बावनकुळेंना पाहून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी. संच मान्यतेचा शासन निर्णय. शिक्षकांना करावी लागणारी अशैक्षणिक कामं आणि गणवेश शक्ती विरोधात प्राथमिक शिक्षक समितीचं वर्ध्यामध्ये आंदोलन. जिल्हा परिषद कार्यालयासमोर शिक्षकांचा ठिय्या. पुण्यातल्या औंध भागामध्ये समीर रॉय या ज्येष्ठ नागरिकाची दारूसाठी लुटमार करणाऱ्यांकडून हत्या. घटनेच्या निषेधार्थ औंधमधल्या नागरिकांचा कॅन्डल मार्च. पोलिसांच्या निष्क्रियतेचा केला निषेध. डोंबिवलीमधल्या इंडो अमाइन्स कंपनी प्रशासनावर मानपाडा पोलिसांकडून गुन्हा. सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान केल्याचा ठपका. डोंबिवलीमधल्या आमुदान कंपनी स्फोट प्रकरणी कंपनी मालक मलय मेहता आणि त्यांची पत्नी स्नेहा मेहता यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर. एमआयडीसीतल्या आमुदान कंपनीत स्फोट होऊन 19 जणांचा झाला होता मृत्यू. नागपुरात स्फोटकांच्या कंपनीमध्ये झालेल्या स्फोटातल्या मृतांची संख्या 8 वर. उपचारादरम्यान आणखी एका महिलेचा मृत्यू. चामुंडी एक्सप्लोझिव्ह कंपनीत झाला होता स्फोट. पुण्यातल्या कल्याणीनगर अपघातातल्या अल्पवयीन मुलाला जामीन मंजूर करताना बाल हक्क न्याय मंडळाच्या सदस्यांकडून घाई. महिला आणि बाल विकास विभागाकडून अहवाल सादर. यवतमाळच्या पांढरकवडा इथल्या वैभवनगर परिसरातल्या एका घरात सिलेंडरचा स्फोट. घरातल्या महत्त्वाच्या वस्तू आणि दागिन्यांसह 50,000 रुपये जळून खाक. ठाण्यातल्या मुंबऱ्यामध्ये सिमेंट मिक्सर वाहन एका सोसायटीच्या आवारात कोसळलं. अपघातामध्ये एकाचा मृत्यू तर 7 मुलं जखमी. घटनेनंतर वाहन चालक फरार. आमदार जितेंद्र आव्हाडांनी घटनास्थळाची केली पाहणी. अहमदनगरमध्ये अर्धवट काम झालेल्या शेततळ्यात बुडून 3 मुलींचा मृत्यू. संगमनेरमधल्या मेंढवण गावातली घटना. छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोडमध्ये 2 वयोवृद्ध व्यक्तींची किरकोळ कारणावरून एसटी बसमध्येच हाणामारी. दोघांनी एकमेकांना चपलेनं मारलं. प्रवाशांच्या मध्यस्थीनंतर वाद मिटला. नांदेडच्या हिमायतनगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळ आणि व्यापाऱ्यांमध्ये धक्काबुक्की. गाळे वाटपाच्या लिलावादरम्यान घडला प्रकार. छत्तीसगडच्या अबू झमाडमध्ये झालेल्या चकमकीमध्ये 3 महिला माओवाद्यांसह 8 माओवादी ठार. बस्तर आयजीपी सुंदरराज यांची माहिती. महादेव बेटिंग ॲप प्रकरणी वाशिममधून एकाला अटक. पुणे पोलिसांनी केली कारवाई. गोंदियामध्ये शेअर मार्केटच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक. 2 भावांनी 5 लोकांना फसवल्याची आमगाव पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल. दोन्ही आरोपी भावांना 19 तारखेपर्यंत पोलीस कोठडी. कर्नाटक सरकारनं पेट्रोल आणि डिझेलवरचा विक्री कर वाढवला. कर्नाटकमध्ये पेट्रोल 3 रुपयांनी तर डिझेल 3 रुपये 20 पैशांनी महागलं. लोकसभा निवडणुकीनंतर बँक खात्यावर 1 लाख रुपये येणार. बिहारमध्ये प्रचारादरम्यान राहुल गांधींचं आश्वासन. या पार्श्वभूमीवर बिहारच्या कैमूरमध्ये अकाउंट उघडण्यासाठी महिलांची सीएसपी सेंटरवर गर्दी. पोलिसांनी समजूत काढून महिलांना घरी पाठवलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी 18 जूनला वाराणसी दौऱ्यावर. पंतप्रधान मोदी काशीतल्या 300 शेतकऱ्यांना घर देणार. सन्मान निधीचा हप्ता देखील देणार.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा परिस्थिती आणि अमरनाथ यात्रेच्या तयारीचा आढावा घेणार. भारतीय लष्कराच्या ताकदीमध्ये पुन्हा भर. नागास्त्र हे अत्यंत शक्तिशाली ड्रोन लष्कराच्या ताफ्यात. 2 किलो स्फोटकं वाहून नेण्याची ड्रोनची क्षमता. T20 वर्ल्ड कपमधला भारत कॅनडा सामना पावसामुळे रद्द. दोन्ही टीम्सना 1-1 पॉइंट. भारताचं गटातलं अव्वल स्थान कायम. आता सुपर 8 मधल्या लढतींकडे लक्ष. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.